बजाज डिस्कवर महाराष्ट्र. रयतेचं राज्य व्हावं असं म्हणत हिंदवी स्वराज्याचं स्वप्न डोळ्यात बाळगत तब्बल 350 वर्षापूर्वी एक जाणता राजा याच किनाऱ्यावर उभा राहिला. त्याने समोरच्या बेटांचं निरीक्षण केलं. एक बेट नक्की झालं. पूजा मांडली गेली. राजे स्वतः पूजेला बसले. वेदनारायण, जानभट आणि दादभट यांनी पौरोहित्य केलं. राजे म्हणाले, 84 बंदरी यायची जागा नाही. ये बंदरी नूतन जंजिरा वसवावा. किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं. पाहता पाहता किल्ला उभा राहिला. हाच तो महाराजांचा सगळ्यात लाडका किल्ला सिंधुदुर्ग. आज तिथेच मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. बजाज डिस्कवर महाराष्ट्र महास्पर्धा. प्रत्येक एपिसोडमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची सर्वाधिक अचूक उत्तरे देणाऱ्या विजेत्यास मिळेल बजाज डिस्कवर DTS SI 100cc बाईक. तेव्हा पाहत राहा बजाज डिस्कवर महाराष्ट्र. मी आता मुंबई गोवा हायवेवरून मालवण गावात आलोय. गावातून मला जेट्टीकडे जायचंय, कारण जेट्टीवरूनच बोट पकडून सिंधुदुर्गला जावं लागतं. हिरव्यागार माडा पोफळीच्या झाडांमध्ये लपलेली टुमदार घरं आणि त्यामधून गर्द सावलीतून जाणारी वळणांची वाट. मालवण गावातून नुसतं हिंडणं देखील आनंद देणारं होतं. मी आता सिंधुदुर्ग गावातून जेट्टीकडे आलोय. माझी डिस्कवर मी आता इथेच लावणार आहे आणि पुढे चालत जाणार आहे. जेट्टीवर आलो. काही वर्षांपूर्वी इथे आलो होतो, तेव्हा हा परिसर अगदी साधासुधा होता. मात्र गेल्या काही वर्षात कोकणाचा पर्यटनाच्या दृष्टीने वेगाने विकास होतोय. त्यात मालवण केंद्रस्थानी आहे. त्यामुळे धक्क्यापर्यंत जाणारा मार्ग नव्याने बांधून काढलाय. त्याला आकर्षक रंगरंगोटी झाली आहे. सुट्ट्यांचा मोसम सुरू झालाय, त्यामुळे मालवण पर्यटकांनी गजबजून गेलं होतं. निळ्याशार सागरावर गेली 400 वर्ष डौलाने उभा असलेला सिंधुदुर्ग इतिहास उलगडून सांगण्यासाठी दुरून खुणावत होता. बोटीपासून किल्ल्यापर्यंतचा प्रवास अतिशय इंटरेस्टिंग आहे. हा समुद्र अतिशय शांत वाटतो खरा, पण याच्या पोटातले खडक चुकवत आतून मार्ग काढण्याचं काम इथले कुशल नावाडीच करू जाणे. सागरी मार्गाने आलेल्या फिरंग्यांची खरी ताकद त्यांच्या आरमारात आहे हे जाणून समुद्रावर सत्ता मिळवण्यासाठी सागरी किल्ले हवे ते राजाने ओळखलं होतं. आणि अष्टावधानी शिवरायांनी सिंधुदुर्गापासून सुरुवात करत पश्चिम सागरावर मराठ्यांचा दबदबा निर्माण केला होता. मला किल्ल्यावर पोचायला 10 ते 12 मिनिटं पुरेशी आहेत. किल्ला समोर दिसत असतानाही मार्गात असलेले खडक चुकवण्यासाठी खूप वेडीवाकडी वळणं घ्यावी लागतात. नागमोडी आणि वळणावळणाच्या वाटेने प्रवास करत आम्ही किल्ल्यापाशी पोहोचलो. तटबंदीची बोट लागली आणि आम्ही उतरलो. इथे एक छोटीशी पुळण आहे. समुद्राच्या लाटा, खारा वारा, कोकणातला धुवाधार पाऊस आणि कडाक्याचा उन्हाळा यांचा मारा झेलताना इथं थोडी पडझडही झाली. मात्र दुरुस्तीची कामंही जोरात चालू आहेत. आम्ही गेलो तेव्हा चिरे घेऊन आलेली एक बोट नुकतीच तिथे पोहोचली होती. प्रवेशद्वारापाशी बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूच्या पोतड्या रचलेल्या होत्या. त्यातून वाट काढत महादरवाजापाशी पोहोचलो. बोट आपल्याला बुरुजाच्या अगदी पुढ्यात आणून सोडते. याच बुरुजामध्ये महादरवाजा आहे. शिवकालीन दुर्गरचनेचं वैशिष्ट्य असलेला असा गोमुख दरवाजा आहे. अगदी जवळ येईपर्यंत ध्यानातही येत नाही. दरवाजाच्या अगदी समोर जुनी भग्नावस्थेतली तोफ आहे आणि बरोबर वर नगारखाना आहे.
महादरवाजाच्या बरोबर समोर हनुमानाचं मंदिर आहे. आत बाजूला एक गणेशाची मूर्ती सुद्धा आहे. सिंधुदुर्गात गेल्यावर शिवप्रेमाने भारावलेली मंडळी पावलोपावली भेटतात आणि शिवाजी महाराजांच्या जयघोषाचे सतत उमटणारे नारे अंगावर रोमांच उभे करतात. हे जरीमरी देवीचं मंदिर, लेकूरवाळ्या स्त्रियांची आराध्या देवी. दर मंगळवारी इकडे गर्दी असते. वर एक शिलालेख सुद्धा आहे. त्यात असं लिहिलंय की 1882 मध्ये हे मंदिर बांधलं गेलं, म्हणजे शिवकालानंतर तब्बल 200 वर्षांनी. साडेचार किलोमीटर लांबीच्या या मजबूत तटबंदीला प्रत्येक बुरुजावर वर खाली जाणारे जिने बांधलेले आहेत. टेहळणी तसेच तोफा आणि बंदुकांचा मारा करण्यासाठी बुरुजांमध्ये जंगे आहेत. काही ठिकाणी बुरुजाचे तिमजली बांधकाम अजूनही शाबूत आहे. या किल्ल्याची तटबंदी अतिशय मजबूत आहे. ही काही ठिकाणी 3 मीटर किंवा त्याहीपेक्षा जास्ती रुंद आहे. पूर्ण तटबंदी वळणावळणाची आहे. तटबंदीमध्ये 42 बुरुज आणि 45 जिने आहेत. एवढी भक्कम तटबंदी असलेली ही सागराच्या उरावरची जणू शिवलंकाच आहे. हिरोजी इंदुलकर हे महाराजांच्या महत्वाच्या अधिकाऱ्यांपैकी एक. ते बांधकाम कुशल आणि स्थापत्य विशारद होते. त्यांनी या बेटाची स्थानिक कोळ्यांच्या मदतीने आरमार उभारण्याच्या दृष्टीने भौगोलिक पाहणी केली आणि मग ही जागा योग्य असल्याचा अहवाल महाराजांना सादर केला. मग महाराजांनी इकडे सिंधुदुर्ग बांधण्याचा निर्णय घेतला. महाराजांनी केलेल्या सूचना बरहुकूम हिरोजी इंदुलकरने किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली. हे बांधकाम तब्बल 3 वर्ष चाललं. आजूबाजूला असलेल्या पोर्तुगीजांकडून आणि सिद्धींकडून किल्ल्याला त्रास होऊ नये म्हणून महाराजांनी 5000 मावळ्यांची फौजही तैनात केली. जवळजवळ 1 कोटी होऊन खर्च करून महाराजांनी शिवलंका उभारली. चैत्र शुद्ध पौर्णिमा शके 1589 म्हणजे 29 मार्च 1667 मध्ये या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं. त्या दिवशी महाराज जातीने इकडे उपस्थित होते. त्यांना तोफांची सलामी देण्यात आली आणि परिसरात साखर वाटण्यात आली. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीवरच्या या 2 घुमट्या म्हणजे शिवप्रेमींचं आदरस्थान. जेव्हा किल्ल्याचं बांधकाम सुरू होतं तेव्हा महाराज जातीने आले होते. तेव्हा चुन्याच्या घाणी चालू होत्या. ओल्या चुन्याच्या लादीवर महाराजांचा डावा पाय आणि उजवा हात यांचे ठसे उमटवण्यात आले आणि त्यावरच या घुमट्या बांधण्यात आल्या. शिवाजी महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा पाहून पर्यटक भारावून जातात. मीही भारावून गेलो. क्षणभरासाठी महाराजांचा इतिहास माझ्याभोवती जिवंत झाला आणि ऊर अभिमानानं भरून आलं. करवीरकर जिजाबाईंच्या काळात या घुमट्यांची रीतसर पूजा केली जाई. या संदर्भातले उल्लेख आजही ऐतिहासिक पत्रात पाहायला मिळतात. मराठ्यांच्या इतिहासावर आपली मोहर उठवणाऱ्या शिवरायांची जिती जागती आठवण आहे. ती आपण जीवापाड जपायला हवी.
सिंधुदुर्गाची उभारणी करताना महाराजांनी त्याच्याभोवती पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट अशा छोट्या किल्ल्यांचं कडं उभारलं. त्यातला पद्मदुर्ग जरा मोठा. इथं आरमारी नौकांची बांधणी, दुरुस्ती अशी कामं केली जात. आता मात्र या तिन्ही किल्ल्यांची प्रचंड पडझड झालेली आहे. इथून सिंधुदुर्गाचा दूरवरचा पसारा नजरेला पडतो. चित्रगुप्ताच्या बखरीत सिंधुदुर्गाविषयी लिहून ठेवलंय. 84 बंदरात हा जंजिरा 18 टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजिरा जगी अस्मानी तारा, जैसे मंदिराचे मंडन, श्री तुलसी वृंदावन, राज्यास भूषणप्रद अलंकार, 14 रत्नांपैकी 15वे रत्न महाराजांना प्राप्त झाले. तटबंदीवरून फिरताना किल्ला पाहायला आलेल्या मुलींचा घोळका भेटला. त्यांच्याबरोबर ऑटोग्राफ, फोटो इत्यादी सोपस्कार झाले आणि त्यांचा निरोप घेऊन खाली उतरलो. किल्ल्यावर स्वच्छता ठेवण्याचं आवाहन करणाऱ्या अशा पाट्या जागोजाग लावलेल्या दिसतात. सूर्य माथ्यावर आलाय. उन्हाचा कडाका जाणवतोय. काहीतरी थंड प्यावं म्हणून या छोट्याशा टपरीकडे वळलो. एक कोकम द्या बाबा. एकमेव रामबाण उपाय, अमृत कोकम. जरा थंड झालो आणि उरलेला किल्ला पाहण्यासाठी कूच केलं. मागच्या वेळेस इकडे आलो होतो ना, तेव्हा एक निसर्गनिर्मित चमत्कार पाहिला होता. 2 फांद्यांचा माड. दुर्दैवानं 2 वर्षापूर्वी झालेल्या पावसात वीज पडली आणि हे निसर्गाचं नवल मिटून गेलं. झावळ्या नष्ट झाल्या, फक्त हा माड शिल्लक राहिलाय. किल्ल्याच्या मधोमध श्री शिवराजेश्वरांचं तुमदार मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर एक तोफ आहे आणि पुढ्यात सुबक्स तुळशी वृंदावन. उभ्या महाराष्ट्राचं दैवत म्हणून शिवाजी महाराजांना जरी मनोमन पूजलं जात असलं तरी त्यांचं मंदिर दिसतं फक्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर. हे उभारलं त्यांचे धाकटे पुत्र राजाराम महाराजांनी. या मंदिराचा सभामंडप करवीरच्या शाहू छत्रपतींनी बांधला. गाभाऱ्यातली मूर्ती चक्क नावाड्याच्या वेशात आहे. तीही दाढी नसलेली. बहुधा कोळ्यांचा राजा या संकल्पनेतून या मूर्तीची बांधणी केली असावी. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? श्रीराम सदाशिव नाईक सकमाळ. वंश परंपरेने तुम्ही इकडची सगळे पुजारी आहात? होय सर. अच्छा अच्छा. काय म्हणजे इथे तुमचं रुटीन काय असतं? इथे रोज सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा असते. दर सकाळ संध्याकाळ नौबत असते आणि दुपारी आणि रात्री नैवेद्य असतो. सकपाळांबरोबर गाभाऱ्यात गेलो. मूर्तीला नैवेद्य दाखवला. शिवछत्रपतींच्या प्रतिमेला नमस्कार केला. मुख्य मूर्तीवर मुखवटा बसवला असला तरी शेजारचं मूळ मूर्तीचं छायाचित्र पाहता येतं. विरासनातली ही मूर्ती रेखीव आहे. मूर्ती मागील प्रभावळीत सूर्यचंद्र कोरलेले आहे. सकपा साहेब, इकडे ज्या वस्तू दिसत आहेत मुख्यत्वे करून तलवार वगैरे, त्याबद्दल काहीतरी माहिती सांगा ना मला. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव मंदिर. आणि ह्या फोटोत दिसते त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण भारतातील एकमेव पाषाणी मूर्ती. शंकराचा अवतार धारण करून ध्यानस्थ बसलेली ही मूर्ती 1695 मध्ये इथे राजाराम महाराजांनी स्थापन केलेली आहे. हा वरती पोशाख आहे, तो चांदीचा मुखवटा लावलेला आहे.
जेव्हा उत्सव किंवा सण वगैरे असतात त्यावेळी सोन्याचा मुखवटा आहे छत्रपती शिवरायांचा, तो तिथे चढवला जातो. ही शिवरायांची तलवार, शिवरायांच्या अनेक तलवारींपैकी एक, जवळजवळ 4 फूट लांबीचं तिचं पातं असून एकधारी तलवार आहे. या दरवाजापर्यंतचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं आहे. 1664 मध्ये हा किल्ला बांधताना इथे रामदास स्वामींच्या पादुका स्थापन केलेल्या होत्या. अच्छा. त्या पादुका राजाराम महाराजांनी बाहेर नेल्या आणि बाहेरचं अर्ध्यापर्यंत मंदिर विस्तारित केलं. बाहेर दिसतात ते रामदास स्वामींच्या पादुका. ओके. उजवीकडे येताना उजवीकडे जे आहेत त्या रामदास स्वामींच्या पादुका आणि डाव्या बाजूला पाटगावचे मौनी महाराज छत्रपतींचे आध्यात्मिक गुरु ज्यांना मानले गेलेले आहे ते, बरोबर, त्यांची मूर्ती तिथे स्थापन केली. भवानी तलवार, वाघनख, चिलखत, शिरस्त्राण, कट्ट्यार, दाणपट्टा वगैरे ज्या वस्तू राजाराम महाराजांनी इथे ठेवलेल्या होत्या त्या 1812 सालामध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला तेव्हा ते घेऊन गेले. धन्यवाद. शिवराजेश्वर मंदिराबाहेर काही स्थानिक मंडळी भेटली. नमस्कार. नमस्कार. तुमच्या समितीचं नाव काय म्हणाला? सिंधुदुर्ग किल्ला पेरणोत्सव समिती. किल्ल्यावर साधारण किती वस्ती आहे? 20 कुटुंब या ठिकाणी राहतात. गेली 5 वर्ष किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवून पुरातत्व खाते आणि महाराष्ट्र सरकार आणि सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आम्ही एक चळवळ उभी केलेली आहे. आणि ती चळवळ केवळ लोक चळवळ आहे. आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये जे शिवकालामध्ये जे गतवैभव किल्ल्याचं होतं ते आम्हाला उभं करायचं आहे. तुम्ही आतापर्यंत साफसफाईची कोणती कामं केली आहेत? सर्वजण आम्ही एकत्र आलो. 100 लमाणी मजूर 3 दिवस मिळून आम्ही हा 50 एकरचा 80% किल्ला पूर्णपणे साफ केला की जिथे आत आल्यानंतर प्रवेश केल्यानंतर केवळ झाडी व्यतिरिक्त काही दिसत नव्हतं. पण आता आतमध्ये प्रवेश केल्यानंतर संपूर्ण किल्ल्याची तटबंदी चौफेर आपल्याला दृष्टिक्षेपात येते. माझ्या तुम्हाला अतिशय मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. हा किल्ला म्हणजे ऐतिहासिक वारसा आहे आणि त्याचं जतन करण्याची जबाबदारी आपली आहे ही जाणीव इथल्या तरुणांमध्ये मूळ धरू लागलेली आहे. मंडळींचा निरोप घेऊन किल्ल्याच्या पश्चिम दिशेला निघालो. एका बाजूला हे महादेवाचं मंदिर आहे. मंदिराचं वैशिष्ट्य असं की आतमध्ये एक बारव आहे. चौकोनी आकाराची बांधीव बारव बरीच खोल आहे. शंभू महादेवाचं दर्शन घेऊन निघालो. चहूबाजूने खाऱ्या पाण्याने वेढलेल्या किल्ल्यावर गोड्या पाण्याच्या 3 विहिरी आहेत. त्यांची नावं सुद्धा मोठी गमतीशीर आहेत. दूध बाव, दही बाव आणि साखर बाव. पैकी दही बाव या विहिरीपाशी मी आलोय. या विहिरीचं पाणी गडावरची मंडळी आजही वापरतात. अपघात होऊ नये म्हणून विहिरीवर जाळी टाकली आहे. किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामात या विहिरींचीही दुरुस्ती केली आहे. इतक्या कडाक्याच्या उन्हाळ्यातही या विहिरींना भरपूर पाणी आहे. ही आहे साखरबाव. या विहिरीचं पाणी अभिषेकासाठी आणि पिण्यासाठी वापरलं जाईल. दहीबाव आणि साखरबाव शेजारीच आहेत. मात्र ही दूधबाव थोडी दूर आहे. राजवाड्याच्या अवशेषाजवळ असलेल्या दूधबावेलाही भरपूर पाणी आहे. आई भवानी ही महाराजांची कुलदेवता. त्यामुळे त्यांनी उभारलेल्या किल्ल्यावर भवानीचं मंदिर नसतं तरच नवल. भवानी मंदिराच्या समोर एक सुबक दीपमाळ आहे. शेजारी तुळशी वृंदावन आहे. मंदिर कौलारू छपराचं पण टुमदार आहे.
गाभाऱ्यात भवानीची अतिशय रेखीव चतुर्भुज मूर्ती आहे. वरच्या उजव्या हातात त्रिशूळ तर खालच्या हातात तलवार आहे. डाव्या हातात ढाल आणि परळ आहे. बजाज डिस्कवर महाराष्ट्र.